नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात महाटेटचा 2021चा पेपर, पण विषय आहे मराठी. गणितचा पेपरही 2021चा आणण्याची मी तयारी करत आहे, व्हिडिओ एडिटिंग करत आहे. ओके, तर त्यापूर्वी बघा, मराठी भाषा एक ज्यांनी घेतला होता मराठी, मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, मराठी भाषा एक जर तुम्ही घेतला तर दुसरी भाषा तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी घ्यावी लागते. ओके, जर तुम्ही पहिली भाषा हा हिंदी निवडला तर तुम्हाला दुसरी भाषा ऑप्शन मध्ये मराठी येते. ओके, ज्यांना इंग्रजी अवघड जाते त्यांनी हा ऑप्शन निवडू शकता. भाषा एक हिंदी घ्या आणि भाषा दोन आपोआप मराठी ऑप्शनला येते. ओके, चला मराठीचा सुरू करूयात. बघा, ही पोयम आहे. ही पोयम तुम्ही वाचून घ्या. मी याचे डायरेक्ट आन्सर देते कारण तेवढा वेळ नाहीये. ओके, आणि एक्झाम मध्ये फर्स्ट टाइम तुम्हाला काय करायचे, क्वेश्चन्स वाचून घ्यायचे आणि मग कविता वाचायला लागा. जेव्हा पॅराग्राफ करता तेव्हा आधी क्वेश्चन वाचून घ्या आणि मग हा वाचा, कारण त्यांना खूप टाइम वाचतो आपला. बघा, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? तर या कवितेत अपंगाचे वर्णन केले आहे. त्याचे हात पाय का थरथरत होते? तर का थरथरत होते? उपासामुळे थरथरत होते. दीनबंधू कोणास म्हटले आहे? तर मजुरास दीनबंधू म्हटले आहे. नेक्स्ट बघा, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? तर भिकाऱ्याच्या उंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. नेक्स्ट बघा, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? तर याचं उत्तर मित्रांनो बघा, कृष्णा केशव दामले हे आहे. नंतर बघा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली डॅश डॅश, आज अजिंक्य किती छान बोलला. तर युनायटेड क्वेश्चन आन्सर युनायटेड पाहिजे कारण इथं येणार ते. ओके, धाकट्या भावाला राजकीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर अभिनंदन पत्र असेल. सोपे सोपे प्रश्न असतात मराठीतले, फक्त थोडासा अभ्यास करा मित्रांनो, रिवाइज द्या. टाइम आहे, टाइम दिला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होसाल. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं ए, हजर जबाबी. ओके, नेक्स्ट बघा, लेखक भालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त केला? ते यांनी 6 फेब्रुवारी 2015ला हा पुरस्कार प्राप्त केला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पंजाबातील घुमान येथे असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर सदानंद मोरे हे होते त्यांचे अध्यक्ष. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर सभा या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? अधोरेखित हा आहे तुम्ही स्वतःला, ते हे आहे पुरुषवाचक. तुम्ही हे पुरुषवाचक आहे व आत्मवाचक स्वतः आहे म्हणून हे आत्मवाचक आहे, म्हणून इथं तुम्ही स्वतः असेल. नेक्स्ट बघा, एवढा उतारा दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे, ते तुम्हाला वाचायचे आणि वाचून याचे उत्तर लिहायचे. तर हा उतारा मी आता सध्या वाचत नाहीये, याची उत्तर डायरेक्ट सांगते बघा. ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? तर ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, हा त्यांच्या मते सगळ्यात पवित्र माणूस. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर निर्दोष व उद्योगी जीवनामुळे मिळते. नेक्स्ट बघा, आळशी मनुष्य कसा असतो? आळशी मनुष्य? तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, धैर्यशील माणूस कसा असतो? तर धैर्यशील माणूस तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. नेक्स्ट बघा, टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द मलूल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, समानार्थी शब्दार्थी तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो.
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्द समूह, वाक्यप्रचार हे जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे तुम्ही बेसिक ते अगोदर करून घ्या. आपल्या युट्यूब चॅनलवरती मी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका समूहातील शब्दाला काय म्हणतात ते सगळे अलंकारित शब्द सगळे मी टाकणार आहे एक व्हिडिओ. आपल्या गृहिणीला, माझ्या मैत्रिणींना घर मुलं सांभाळून अभ्यास करणं अवघड जातं, तर तुम्ही ते व्हिडिओ नुसता ऐकलात ना तरी तुमचा अभ्यास होणार, नक्की होणार. फक्त तुम्ही अपेक्षा सोडू नका आणि प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नसतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. तर याच्यामध्ये चूक ओळखून दुरुस्ती सुचवायची आपल्याला. तर याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. 2 कार्यक्रमाला आणि कार्यक्रम, वेळात आणि वेळेत हे चूक आहे आणि दुरुस्त शब्द हे बरोबर आहे याच्यातला. ओके. नेक्स्ट बघा, साखरवाडी म्हणजे या दोन्ही एक्झाम मध्ये या दोन्हीपैकी एक कोणतंही आन्सर लिहिलं ना तरी ते बरोबर होतं. पण तुम्ही ए लिहिलं आणि डी लिहिलं ते चूक. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर वडी नाही. धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर वेगाने धावणे. पुढील पैकी कोणती रूपे र ची नाहीत? कोणती रूपे र ची नाहीत? ते यापैकी कोणतेच रूपे ही र ची नाहीत. ओके. यापैकी नाही, याचं उत्तर आहे डी, यापैकी नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील पैकी अचूक शब्द कोणता? याच्यातला अचूक शब्द ओळखायचा आहे, तर त्याचं उत्तर आहे ए नंबरचं पुनर्वसन हा अचूक शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? तर क्रियाविशेषण शब्द जातीतील, याचं उत्तर आहे सी, आता आणि इकडे. हे क्रियाविशेषण आहेत आणि शब्द जातीत आहेत. ओके. पुढील पैकी धातू साधित विशेषण कोणते? धातू साधित विशेषण म्हणजे धातू पण आहेत आणि विशेषण पण आहेत. तर उत्तर आहे बी, वाहती नदी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? सकर्मक, अकर्मक. तुम्हाला वेळ आहे आता तर हे सकर्मक अकर्मक युट्यूब वरती खूप सारा कंटेंट भेटतो. तुम्ही एक एक टॉपिक घ्या आणि एक एक टॉपिक घेऊन त्याची तयारी छानपैकी करा. कारण आपली परीक्षा आहे 21 जूनला. तर आता सध्याचा जो टाइम आहे तो तुम्ही तुमचे जे बेसिक गोष्टी आहेत का ते क्लिअर करण्यामध्ये घालवा. सकर्मक अकर्मक हा, वाक्यातील वाक्यप्रचार हा, समानार्थी विरुद्धार्थी हा आणि व्याकरणाकडे विशेष लक्ष द्या. कारण सीटीईटी मध्ये व्याकरण जास्त विचारलं जात नाही, पण टीईटी मध्ये सगळ्यात जास्त व्याकरण विचारलं जातो. आता बघा, पुढील पैकी वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. बघा कोणत्या वाक्यातील सकर्मक क्रियापद आहे? तर गवळी धार काढतो, तो काढतोय, म्हणून हा सकर्मक क्रियापद आहे. म्हणजे नेक्स्ट बघा, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? तर विवेक सिंधू हे आहे आद्य गद्य ग्रंथ. नेक्स्ट बघा, पुढील पैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? तर मधुने लाडू खाल्ला आहे, हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे. भुजंगप्राय वृत्तातील गण कोणते? तर याचं उत्तर आहे बी, य य य य य. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? तर याचं उत्तर आहे अनुप्रास अलंकार. हे अलंकार छानपैकी करा मित्रांनो, वेळ आहे त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. पुढील पैकी ओष्ट्या वर्ण कोणता? तर याचं उत्तर आहे ए नंबरचं भो, हे आहे ओष्ट्यवर्ण. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता हे जे प्रश्नपत्रिका बघितली ही 2021 ची आहे. ह्याच्या अगोदरच्या सर्व पेपरच्या आपण प्रश्नपत्रिका या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत घेत आहोत. तुम्हाला जर इंग्लिशची ही प्रश्नपत्रिका जर पाहिजे असेल
तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, ते नक्कीच मी घेईल इंग्लिशची. आणि नेक्स्ट व्हिडिओ हा मॅथचा येईल. मॅथसाठी स्टे ट्यून मित्रांनो. ओके बाय.